आजची सकाळ मस्त गरमागरम चहाने केली आणि इकडे आमचे चिरंजीव छोट्या-छोट्या हातांनी मस्त भाज्या लावत होते. अगदी मदत करायला तयार. मग पटकन त्याचा टिफिन बनवला, त्यांना रेडी केलं आणि व्हॅन यायला थोडा वेळ बाकी होता, तर म्हटलं चला थोडीशी बेडरूम आवरून घ्यावी. पटकन बेडशीटच्या घड्या केल्या, रॅकमध्ये ठेवल्या आणि रॅकमधला तो छोटा-छोटा पसारा असतो तो पण आवरायला घेतला. खरं सांगायचं तर हा छोटा जो पसारा असतो त्यालाच आवरायला जास्त वेळ लागतो, पण आता आपल्या हाताला सवय झाली आहे त्याच्यामुळे चालायचं. आणि तरी पण व्हॅन यायला थोडा वेळ बाकी होता म्हणून म्हणलं चला कपड्यांच्या घड्या पण घालून घेऊया. अर्ध्या कपड्यांच्या घड्या घातल्या, नंतर त्यांची व्हॅन आली, त्यांना सोडलं आणि परत कामाला लागले. अशी छान बेडरूम आवरून घेतली. तेवढ्यात माझी नजर त्या शृंगारपेटीकडे गेली. आणि किती जणींकडे अशी लग्नातील शृंगारपेटी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गावाकडे आम्ही महाशिवरात्रीला गेलो होतो ना, तेव्हा कपाटामध्ये होती आणि नेत्राने ती बघितली आणि तिचं सगळं यात्रेतलं जे जे सामान घेतलंय तिने त्याच्यात भरलं आणि ती इकडे घेऊन आली. आणि तिला एवढी आवडलेली की दिवसभर ती पेटी घेऊन फिरत असते आणि त्याच्यातलं सगळं सामान वापरून पसारा करून ठेवत असते. काही गावाला जाण्यासाठी नीट ठेवत नाही. म्हणून आज मी असं ठरवलं की माझ्याकडे एक साडीचा बॉक्स होता, तर त्यात तिचं सगळं ते नवीन आणलेलं सामान ठेवून द्यावं आणि अशा ठिकाणी ठेवावं की तिथपर्यंत तिचा हात पोहोचणार नाही. पण आता ती आल्यावर तिने जर हे सगळं बघितलं, मी चेंज वगैरे केले, तर माहित नाही काय गोंधळ घालेल देव जाणे. आणि त्या पेटीमध्ये मग मी त्याचे पेन्सिल, इरेजर, शार्पनर असं सगळं नीट ठेवून दिलं आणि थोड्या वेळाने मस्त जेवण केलं. गरम भाकरी आणि भेंडीची भाजी. जेवण वगैरे झालं आणि नंतर आमच्या बाई शाळेतून आल्या आणि मग काय पुन्हा एक छोटासा गोंधळ. तिने सगळं बघितलं आणि तिला बिलकुल ते आवडलेलं नाही. बरं, मी तिला आत्ता ती रडत आहे तर आवरते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.